हॅलो हाय एव्हरीवन, कशा आहात सगळे? स्वागत करते मी आपल्या सगळ्यांचं आपल्या YouTube चॅनलवर इन SV ट्युटोरियल्स. तर आज आपण पाहणार आहोत इंग्लिश क्लास 1 युनिट नंबर 4 पोएम नंबर 4.10 कुक आउट वर्कबुक सोल्युशन. वर्ड्स अँड मीनिंग्स देण्यात आलेले आहेत. चला तर पाहून घेऊया. स्कूल इज आउट. स्कूल इज आउट म्हणजेच काय? स्कूल्सला काय भेटलेले आहेत? हॉलिडेज भेटलेले आहेत. स्कूल काय आहेत? बंद झालेले आहेत. उन्हाळ्यामध्ये अकॅडमिक इयर संपल्यानंतर स्कूलला 2 महिन्यासाठी सुट्टी असते, त्यालाच इथे इंग्लिशमध्ये स्कूल इज आउट असं म्हटलेलं आहे. तर इंग्लिशमध्ये काय होईल पहा. स्कूल डेज आर ओव्हर. तर शाळा संपलेली आहे. अँड इट्स अ वेकेशन टाइम. आता इथे उन्हाळ्याची सुट्टी आहे, वेकेशन टाइम आहे. कुक आउट. कुक आउट म्हणजेच काय? जो बाहेर स्वयंपाक करून खाण्याचा कार्यक्रम असतो त्याला कुक आउट असे म्हणतात. तर इंग्लिशमध्ये काय होईल पहा. अ पार्टी. पार्टी म्हणजेच कार्यक्रम. अ पार्टी म्हणजेच काय? कार्यक्रम. वेअर द फूड इज कुक्ड अँड इटन आउटडोर्स. तर अशी जी पार्टी असते जेथे फूड हे प्रिपेअर केलं जातं, शिजवलं जातं, अन्न तयार केलं जातं आणि त्याला बाहेर खाल्लं जातं, त्यालाच कुक आउट असे म्हणतात. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे ओरल वर्क. लिसन अँड रिपीट. लिसन ऐका, रिपीट पाठीमागे म्हणा. लिसन टू द पोएम गिव्हन ऑन टेक्स्टबुक पेज 77. रिपीट इट. तर पेज नंबर 77 वर आपल्याला पोएम देण्यात आलेला आहे. तर ते पोएम काय करायचं आहे? लिसन करायचं आहे, ऐकायचं आहे. त्यानंतर काय करायचं आहे? रिपीट करायचं आहे. टीचरसाठी इन्स्ट्रक्शन्स देण्यात आलेली आहेत. द टीचर फर्स्ट रीड द एंटायर पोएम अलाउड, देन लाईन बाय लाईन द स्टुडंट्स रिपीट. तर इथं टीचरनं काय करायचं आहे? एंटायर पोएम मोठ्यानं रीड करायचं आहे. दॅट आफ्टर लाईन बाय लाईन रीड करायचं आहे. लाईन बाय लाईन रीड करत असताना स्टुडंट्स इथे रिपीट करतील. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे डिस्कस. डिस्कस द फॉलोइंग क्वेश्चन. खाली काही क्वेश्चन्स विचारण्यात आलेले आहेत. तर ते क्वेश्चन्स काय करा म्हटलेलं आहे? डिस्कस करा असं म्हटलेलं आहे. चला तर पाहून घेऊया. व्हॉट डू यू डू ड्युरिंग द समर हॉलिडेज. तर तुम्ही समर हॉलिडेजमध्ये उन्हाळ्याच्या सुट्टींमध्ये काय कराल, काय करता असं इथे विचारण्यात आलेलं आहे. तर तुम्ही उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये तुम्ही ग्रँडपेरेंट्सकडे जाता किंवा नातेवाईकांकडे जाता किंवा रीडिंग करता, बुक्स रीड करता, खेळता, मित्रांसोबत इथे तिथे फिरता, ट्रिप्सला जाता. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही करत असता. कुठे? समर हॉलिडेजमध्ये. तर पॉसिबल आन्सर मे बी असेल ड्युरिंग द समर holidays, I spend time with my family, visit my relatives, read storybooks and play with my friends. Sometimes I also go for trips or picnics. That after next one आहे which games do you play during the vacation. तर वेकेशन मध्ये, उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये तुम्ही कोणकोणते गेम खेळता इथे विचारण्यात आलेलं आहे. तर वेगवेगळे आपण इथं गेम खेळू शकतो. क्रिकेट, बॅडमिंटन, हाइड अँड सीक, लुडो, कॅरम, चेस असे वेगवेगळे गेम्स आपण वेकेशन्स मध्ये खेळत असतो. तर पॉसिबल आन्सर अशा प्रकारे येईल. ड्युरिंग द वेकेशन्स आय प्ले क्रिकेट, बॅडमिंटन, हाइड अँड सीक अँड समटाइम्स इंडोर गेम्स लाईक अ लुडो, कॅरम अँड अ चेस. दॅट आफ्टर नेक्स्ट वन क्वेश्चन आहे विथ whom do you play during the holidays. तर हॉलिडेज मध्ये तुम्ही कोणासोबत खेळता इथे विचारण्यात आलेलं आहे. तर हॉलिडेज मध्ये आपण आपल्या फ्रेंड सोबत खेळतो, आपल्या ब्रदर, सिस्टर्स, कझिन सोबत खेळत असतो. तर पॉसिबल आन्सर अशा प्रकारे येईल पहा. आय विल प्ले विथ माय फ्रेंड्स, कझिन, समटाइम्स विथ माय फॅमिली मेंबर्स ड्युरिंग द हॉलिडेज. अशा प्रकारे इथे आन्सर सांगू शकतो. That after next one आहे share any interesting incident that happened in your summer vacation. तर समर वेकेशन मध्ये अशी कुठली तरी घटना घडली असेल तुमच्यासोबत जे इंटरेस्टिंग इन्सिडेंट आहे, तर तिथं काय करायचं आहे? आपल्याला शेअर करायचं आहे. आपण टेक्स्च्युअल पाहिलं ऑलरेडी. तर इथे सुद्धा आपण पाहू शकतो. तुम्ही आजी आजोबांच्या गावी जाता, इथे तिथे फिरता, फ्रुट्स खाता, खेळता, पिकनिकला जाता, ट्रिप्सला जाता, वेगवेगळे मजेदार गोष्टी तिथे तुम्ही करता. असे वेगवेगळे इंटरेस्टिंग इन्सिडेंट्स तुम्ही इथे सांगू शकता. तर पॉसिबल आन्सर अशा प्रकारे येईल. लास्ट समर आय विजिटेड माय ग्रँड पेरेंट्स विलेज. वन डे वी वेंट टू द स्मॉल रिव्हर नियर बाय. वी प्लेड इन द वॉटर, collected colorful stones and had a picnic under a big tree. It was a very fun and memorable day. टीचरसाठी इन्स्ट्रक्शन्स देण्यात आलेले आहेत.
द टीचर डिस्कसेस द डिफरंट वे द स्टुडंट्स कॅन एन्जॉय द समर वेकेशन. तर इथं टीचरनं काय करायचं आहे, डिस्कस करायचं आहे की तुम्ही समर वेकेशन कसं एन्जॉय करू शकता डिफरंट वेजनं. इथं त्यांना काय करायचं आहे, डिस्कस करून सांगायचं आहे. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे क्लासवर्क होमवर्क. क्लासवर्क होमवर्क. रीड द वर्ड्स गिवन बिलो देन राईट देम. खाली काही वर्ड्स देण्यात आलेले आहे तर त्यांना रीड करा म्हणलेलं आहे आणि लिहून घ्या असं म्हटलेलं आहे. टुगेदर. टुगेदर म्हणजेच एकत्र. सेलिब्रेट. सेलिब्रेट म्हणजेच साजरे. कुकआउट. कुकआउट म्हणजेच काय, बाहेर स्वयंपाक करून खायच्या कार्यक्रमाला कुकआउट असे म्हणतात. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे आन्सर यस ऑर नो ओनली. तर खाली काही क्वेश्चन्स देण्यात आलेले आहेत तर त्या क्वेश्चन्सला आपल्याला यस किंवा नो हेच आन्सर्स लिहायचं आहे. चला तर पाहून घेऊया. डू यू लाईक द समर वेकेशन. तर तुम्हाला समर वेकेशन आवडतंय का असं इथे विचारण्यात आलेलं आहे. तर सगळ्याच मुलांना समर वेकेशन्स आवडतात कारण शाळा खूप उशिरा चालल्यामुळे मुलांना काही पिरियड नंतर, काही टाइम नंतर ना त्यांना खूप मोठी अशी सुट्टी भेटलेली असती. तोच असणार आहे समर वेकेशन. तर प्रत्येक मुलांना इथे समर वेकेशन आवडतो. तर इथे आपण यस म्हणून लिहून घेऊया. डू यू हॅव अ लॉट ऑफ होमवर्क ड्युरिंग द समर वेकेशन. वेकेशन्समध्ये, समर वेकेशन्समध्ये तुम्हाला भरपूर अभ्यास दिलं जातं का, असतं का इथं विचारण्यात आलेलं आहे. तर आन्सर येणार आहे नो. तर समर वेकेशन्समध्ये अभ्यास नसणार आहे. इज इट व्हेरी हॉट ड्युरिंग समर. तर उन्हाळ्यामध्ये खूप गरमी असते का असं विचारण्यात आलेलं आहे. तर आन्सर येईल यस. डू यू इट लॉट्स ऑफ फ्रुट्स अँड हेल्दी फूड ड्युरिंग द वेकेशन. तर वेकेशनमध्ये तुम्ही भरपूर प्रमाणात फळं आणि हेल्दी फूड म्हणजे हेल्दी अन्न खाता का असं विचारण्यात आलेलं आहे. तर आन्सर येईल यस. डू यू रीड बुक्स ड्युरिंग द वेकेशन. तर आन्सर म्हणायचं आहे यस, कारण स्टोरी बुक्स वगैरे रीड केल्यामुळे आपल्याला काय होणार आहे, थोडंसं टाइम स्पेंड होणार आहे आणि इंटरॅक्ट सुद्धा आपण होऊ शकतो. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे डू यू गेट बोर्ड ड्युरिंग द वेकेशन. तर वेकेशन्समध्ये, उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये तुम्हाला बोर होतं का असं विचारण्यात आलेलं आहे. तर आन्सर येईल नो. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे राईट द रायमिंग वर्ड्स फ्रॉम द फॉलोइंग. तर खाली आपल्याला रायमिंग वर्ड्स देण्यात आलेला आहे तर पोएम मधून शोधूनच आपल्याला हे लिहून काढायचं आहे. चला तर पाहून घेऊया. हियर देण्यात आलेला आहे तर हियरचं रायमिंग वर्ड येईल इयर. हियर, इयर. तर आन्सर येईल इयर. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे फूड. फूडसाठी येईल मूड. फूड, मूड. फूड, मूड. पोएम बेस्ड आहे, पोएम मधून शोधून लिहायचं आहे. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे राईट टू रायमिंग वर्ड्स ऑफ युअर ओन फॉर. तर इथे आपल्याला पुन्हा रायमिंग वर्ड्स लिहा म्हणलेलं आहे पण ओन लिहायचं आहे, आपल्या मनानं लिहायचं आहे, पोएम मधून लिहायचं नाही. तर वर्ड देण्यात आलेला आहे प्ले. प्ले साठी रायमिंग वर्ड होईल डे आणि सेकंड वन येईल क्ले. तर बेस्ट साठी रायमिंग वर्ड होईल रेस्ट अँड नेस्ट. तर अशा प्रकारे आज आपण पोएम नंबर 4.10 कुक आउट हा वर्कबुक सोल्युशन पाहिलो. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असेच अनेक व्हिडिओ घेऊन. बाय बाय.